गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। जय हरी सर्वांना। परिपाठासाठी विषय घेतलाय पसायदान। सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या आदेशावरून माऊलींनी गीतेचं प्राकृत भाषेत निरूपण केलं आणि हे धर्माचं कार्य जेव्हा पूर्णत्वास आलं तेव्हा माऊलींनी सद्गुरुनाथांच्या समोर पसायदान मागितलं। या पसायदानाचं आपल्याला चिंतन करायचंय। सोबत बाबांनी आपल्याला कसं पसायदान मिळवून दिले याचं सुद्धा आपल्याला चिंतन करायचंय। म्हणजे धर्माचे हे कार्य, विश्वकल्याणाचं हे कार्य जेव्हा पूर्णत्वास आलं तेव्हा माऊली आपल्या सद्गुरूंच्या समोर ओंजळ करतात। म्हणजे पसावर कृपा आशीर्वाद ओंजळ करून बोलू लागतात, हे विश्वात्मक देवा, आपल्या कृपा आशीर्वादाने हे धर्माचं कार्य पूर्णत्वास आलेलं आहे, किंबहुना आपणच ते सर्व करून वधवून घेतलेलं आहे माझ्याकडून। तेव्हा या यज्ञ कर्मावरती आपण प्रसन्न व्हावे आणि प्रसन्न होऊन मला पसायदान द्यावे। आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने। काय म्हणतायत माऊली? आता विश्वात्मके देवे। आता म्हणजे कधी? तर आता या शब्दामध्ये खूप अर्थ दडलेला आहे, किंबहुना आता हा शब्द संपूर्ण पसायदानाचं मूळच आहे। आता म्हणजे कधी? संतरित करून घेतल्यानंतर, संतरितीने कार्य पार पडल्यानंतर, त्याच्यानंतर मग पसायदान त्यांनी मागितलेले। पुढे काय म्हणतायत? विश्वात्मके देवे। विश्वात्म, सर्व विश्वाच्या देवा, माझ्या सद्गुरुनाथा असं म्हणतायत का? किंवा माझ्या दादा, त्यांचे दादा होते असं नाही म्हणत, सर्व देवांच्या देवा, बाकी सर्व देव आहेत आणि सद्गुरू हे एकटे विश्वात्मक देव आहेत। म्हणजे विश्वात्मक देव म्हणतात। काय भाव आहे सद्गुरूंच्या प्रती? पुढे काय म्हणतात? एने वाग्यज्ञे तोषावे। वाग्यज्ञ म्हणजे गीतेचं जे निरूपण केलं त्याला ते यज्ञकर्म समजतात। त्यांचा भाव काय आहे? यज्ञकर्म। प्रवचनकार, कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार, विनोदी कीर्तनकार, हा भाव काय आहे? आणि यज्ञकर्म असं समजून घेतलेला काही भाव आहे, म्हणजे यज्ञ भावाने केले। मग आपल्याकडे बघितलं तर आपलं सुद्धा बाबांनी आपल्याला अगोदरपासूनच सांगितले, आपलाही हा यज्ञकर्मच चालू आहे। प्रत्येकाने आपल्या समिधा आनंदाने याच्यामध्ये सहभागी व्हायचे, आपल्या समिधा प्रत्येकाने व्हायच्या तिथं आनंदाने। स्वरूप एकच आहे, म्हणजे हेतू एकच आहे, रूप वेगळं असलं तरी हेतू स्वरूप एकच आहे, विश्वकल्याणाचं, ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरती, हा हेतू आहे। म्हणजे माऊलींनी ज्या हेतूने कार्य केलं त्याच हेतूने कार्य, तसंच कार्य आपल्याकडेही चालू आहे। ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरील, म्हणजे वृक्षारोपण, गोसंवर्धन, हे सर्व कार्य दिसायला वेगळं दिसते पण स्वरूप मात्र एकच आहे। पुढे काय म्हणतात? एने वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान। तोषोनी द्या, प्रसन्न होऊन द्या। मी मागतोय म्हणून मला देऊ नका, किंवा माझा दादा तुम्ही म्हणून मला देऊ नका, प्रसन्न होऊन द्या। का बरं? प्रसन्न होऊन का द्यायचंय? काय फरक आहे वैतागून देण्यात आणि प्रसन्न होऊन देण्यात? काय फरक आहे? मग आपल्याला अनुभव असतोय, म्हणजे बाळ आईकडे हट्ट करत येत असतं आणि आई काहीतरी कामात असते, तेव्हा मग बाळ खाऊचं किंवा कशाचा हट्ट करत असते, पण अशा वेळेला मग आई कामात असल्यामुळे म्हणते नंतर ये, पण बाळ असं हट्टीच असतं, ते पुन्हा पुन्हा हट्ट करतं। मग आई शेवटी वैतागून म्हणते घे आणि जा आता थोडं खेळ आणि मगच ये। मग असा वैतागून दिलेला खाऊ त्या बाळाच्या अंगी लागत नाही किंवा त्याने बाळाचा विकास होत नाही। म्हणून माऊली काय म्हणतात? मी काय जे मागतोय ते आपण प्रसन्न होऊ द्या, तेव्हाच ते माझ्या बाळांना, माझ्या लेकरांना ते अंगी लागणार आहे आणि त्याने त्याचा विकास होणार आहे। म्हणजे तोषोनी द्या, तोषोनी मला ते पसायदान द्या।
मग आता हे पसायदान काय आहे? आता पुढच्या ओळ्या ज्या आहेत ते सर्व पसायदान आहे. हे पसायदान अतिशय दिव्य आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे जीवाचा भाव जीव शिवापर्यंत पोहोचावा यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते ते सर्व माऊलींनी इथं मागून घेतले आणि ते टिकावं. मागितलेलं पसायदान सुद्धा, आपल्याला मिळालेलं पसायदान टिकावं याची सुद्धा उपाययोजना या पसायदानात केलेली आहे. अतिशय कौशल्यपूर्ण आणि टप्प्याटप्प्याने ते मागितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखाद्या सामान्य घराला आपल्याला मंदिरात परिवर्तन करायचंय, काय करावं लागेल? आपल्याला सर्वप्रथम त्या घरातली घाण काढावी लागेल, स्वच्छ करावं लागेल आणि नंतर मंदिरासाठी जे जे काही आवश्यक आहे त्या गोष्टींची तिथं पूर्तता करावी लागेल. नंतर प्राणप्रतिष्ठा करावी लागेल आणि नित्यनियमित पूजा अर्चा सुरू केली पाहिजे. अशा पद्धतीने नंतर मग त्या सामान्य घराला मंदिराचं स्वरूप प्राप्त होईल. मग अगदी त्याच पद्धतीने आपल्यामध्ये काही दुर्जनपणा असेल, खळपणा असेल तर तो काढून घ्यायला सांगतात. आपल्यामध्ये स्वधर्म जागृत करायला सांगतात. सत्कर्मामध्ये आपण रत व्हावं, परस्परांमध्ये मैत्रीचा भाव निर्माण व्हावा, आपल्याला ईश्वरनिष्ठ मंडळी भेटावी, आपल्यामध्येही ईश्वरनिष्ठ मंडळींचे गुण आपल्यामध्ये मिळावेत, किंवा आपण सुद्धा ईश्वरनिष्ठच व्हावं, आपण सर्व सुखी व्हावं, परिपूर्ण व्हावं आणि परिपूर्ण होऊन त्या आदिपुरुषाच्या भजनामध्ये आपण रमावं, असं सर्व या पसायदानामध्ये मागितलेलं आहे. म्हणजे हाच सारांश झाला. आता हेच आपल्याला विस्ताराने बघायचंय. काय आहे पुढची ओळी? जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटे सांडो. आता खळ काय आहे आणि त्याचा व्यंकटपणा काय आहे? खळ म्हणजे गाढव आणि त्याचा व्यंकटपणा काय आहे? तर गाढवापाशी असा एक काही गुण आहे की तो स्वतःसह इतरांवरती संकट निर्माण करतो. म्हणजे बघा, आपण एक गोष्ट ऐकलेली असेल, लहानपणापासून प्रत्येकानेच ऐकलेली असेल की एक गाढव असतं आणि त्याला एक मालक असतो. रोज त्याच्या पाठीवरून मिठाचं ओझं घेऊन जात असतो. तर वाटेत जाताना नदी लागत असते आणि त्या नदीतून जाता जाता त्याचा पाय घसरतो एके दिवशी आणि ते मीठ पाण्यामध्ये विरघळतं, त्याचं ओझं हलकं होतं. हा अनुभव आल्यानंतर त्या गाढवाच्या डोक्यात असा काही विचार येतो की त्याच्यामुळे सर्वांच्यावरती संकट येतं, सगळ्यांना त्रास होतो, की म्हणजे की मी जर असंच रोज घसरत राहिलो तर माझा त्रास कमी होईल, माझं ओझं कमी होईल. मग त्या पुढची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की ते कापसाचं नुकसान होतं, मिठाचं नुकसान होतं, तर गाढवाला मार बसतो, मालकाला पण त्रास होतो, म्हणजे सगळ्यांवरती संकट. म्हणजे असं काही गुण आहे त्याच्या. थोडक्यात काय, अज्ञानाला खळपणा म्हटलंय. आता इथे विचार करायचे की सगळंच अज्ञान चुकीचं आहे का, वाईट आहे का? म्हणजे बाबा पण आपल्याला सांगतात की आपल्याकडे अज्ञान आहे म्हणून आपण इथं बसलोय. आपल्याकडे ज्ञान असतं तर आपण हे परमार्थाचा विषय ऐकायला बसलो असतो का? आपण ते ऐकलं नसतं, कुठेतरी बाहेर म्हटलं असतं, कशाला ऐकायचं आपल्याला? मग आपल्याकडे ते अज्ञान आहे, त्याच्यामुळे आपण इथं परमार्थाचा विषय ऐकतोय, भगवंताचं भजन आपल्याला करायला भेटतंय. म्हणजे काही अज्ञान चांगले आहे म्हणून माऊलींनी काळजीपूर्वक शब्द वापरलाय की जे फळांची. जे म्हणजे काय? असं अज्ञान की त्याच्यामुळे इतरांना संकट निर्माण होतं, स्वतःच आहेत इतरांना. मग असं अज्ञान कोणतं आहे? असं अज्ञान म्हणजे मी त्या परमेश्वरापासून वेगळा आहे, मी त्या तत्वापासून वेगळा आहे, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे आणि हे सगळ्या संकटांना कारणीभूत आहे. मग माऊली म्हणतात की हे अज्ञान आपलं सांडू दे. परंतु तेवढंच बोललेत का? पुढं काय म्हणले? त्या सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मरत म्हणजे काय? सत्कर्मामध्ये रमणे, कार्यरत, तसं सत्कर्मरत, सत्कर्मामध्ये रमणे, त्याला म्हटलंय सत्कर्मरत. मग आता इथे एक प्रश्न आहे की आपण दुःखात असल्यावर कामात रमू शकतो का? नाही रमू शकत. दुःखात असलं की आपलं मन लागत नाही कामामध्ये. मग माऊलींची काय अपेक्षा आहे की आपण आनंदाने सत्कर्मामध्ये व्हावं. आपण बघा, सत्कर्म करताना कुठले कुठले भाव आपले तयार होतात, पण माऊलींना ते भाव अपेक्षित नाही. कुणाची स्पर्धा करून, कुणाची ईर्ष्या करून, कुणाच्या तरी भीतीपोटी सत्कर्म आपण करू नये. कारण का? खूप गूढ असं त्याच्या मागचा अर्थ आहे, कर्माचा सिद्धांत. आपला जर भाव बदलला तर मग कर्मफळ बदलतं आणि मग कर्मफळ तयार झालं की आपल्याला पुन्हा ते भोगायला यावं लागतंय.
मग आपण अशा कुठल्याही याच्यामध्ये अडकू नये म्हणून माऊली काय म्हणतात, सत्कर्मरत. आता नुसतं सत्कर्मरत म्हणतायत का, सत्कर्मी रती वाढो, म्हणजे आपण सत्कर्मामध्ये रमण्याचं आपलं प्रमाण वाढलं पाहिजे. म्हणजे अगदी सत्कर्मांची रेलचेल झाली पाहिजे. बाबांच्या भाषेत सांगायचं की सत्कर्मांची रेलचेल झाली पाहिजे. मग बघा, होती का आपल्याकडे सत्कर्मांची रेलचेल? पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं भजन, आत्मचिंतन, परिपाठावरती चिंतन, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन, अजून काही व्हॉट्सअपचे स्टेटसचे संदेश, खूप म्हणजे असं रेलचेल करून ठेवली आहे आपल्याला. आणि आता एवढंच आहे का, जे आपण सत्कर्मामध्ये रमतोय त्याचा आपल्याला परिणाम सुद्धा दिसला पाहिजे. काय परिणाम आहे त्याचा? पुढची ओळ माऊली काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. परस्परांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं पाहिजे. मैत्रीचं नातं निवडलं त्यांनी. म्हणजे बघा, मैत्री म्हटलं की कसं भाव निर्माण होतो, म्हणजे हा व्यापक आहे भाव तो. म्हणजे आपल्याला वाटतं ना की मुलांच्यात आईच्यात किंवा वडिलांच्यात मुलांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं पाहिजे, पती पत्नीमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं पाहिजे. असं प्रत्येकच नात्यामध्ये मैत्रीभाव असला पाहिजे असं वाटतं ना आपल्याला. तसं माऊलींनी मैत्रीचं नातं निवडलंय आणि काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूत मात्रांमध्ये, माणसामध्ये म्हटले का, माणसामध्ये प्राण्यांमध्ये असं म्हटलंय का, भूता म्हणजे संपूर्ण सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हा सर्व जड आणि चेतन, ह्या सर्वांमध्ये एकमेकांमध्ये परस्परांमध्ये मैत्रीचा भाव निर्माण झाला पाहिजे. म्हणजे बघा, आता आपण सत्संगात आलोय किंवा संत सानिध्यात आलोय तेव्हापासून आपल्याला अनुभव येतोय का की आपण आता जमिनीची काळजी घेतोय, हवेची काळजी घेतोय, पाण्याची काळजी घेतोय, म्हणजे प्रत्येकाची आपण काळजी घ्यायला लागलोय. म्हणजे ते सत्संगाचं, म्हणजे संतांचं ते बसायला आपण मागून घेतलंय तसंच्या तसं आपल्याला मिळाल्याचा आपण अनुभव घेतोय. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पुढे काय म्हणते, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातो. दुरितांचे तिमिर जाओ. आता इथं जे हा शब्द वापरलाय, दुरित म्हणजे दुरितच आहे, दुरित ते पूर्णच गेलं पाहिजे. मग दुरित म्हणजे काय? दुरित म्हणजे अधर्माने वागणारे दुष्ट लोक, अधर्माने वागणारे त्यांना दुरित म्हटलंय. आणि हा दुरितपणा निघून जायला पाहिजे. दुरितांचे तिमिर जाओ. तिमिर म्हणजे काय? अंधार. जेव्हा लोक अधर्माने वागतात तेव्हा त्यांच्या स्वतःसह ते इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये अंधार निर्माण करतात. म्हणून म्हटलं की दुरितांचे तिमिर जाओ आणि त्यांच्यामध्ये काय निर्माण हो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व स्वधर्म, स्वधर्म म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपल्याला काय वाटतं, स्वतःचा धर्म. म्हणजे उदाहरणार्थ मी गृहिणी आहे तर माझा धर्म काय, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणं. डॉक्टरांचा काय धर्म आहे, रुग्णांची सेवा करणं. शिक्षकांचा काय धर्म आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं. पण मग माऊलींना हा स्वधर्म अपेक्षित आहे का? तर विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आपला स्वधर्म हा विश्वव्यापक झाला पाहिजे, विश्वव्यापक. मग कसं तो बघा, मग आपल्याला संत महात्मे सांगतात काय की स्वतःपुरता विचार करणं, स्वार्थाचा विचार करणं हा एक आसुरी गुण आहे. स्वार्थाचा विचार करणं हा एक आसुरी गुण आहे. मग आता आहे का मग आपण दुर्जन, दुरित आहे का आपल्यामध्ये? म्हणजे माझा अनुभव सांगते की जेव्हापासून मी पसायदान बोलायला लागले किंवा पाठ केलं तेव्हापासून मला असं वाटायचं की ह्या पहिल्या दोन दुरितांचे तिमिर जाओ आणि जे खळांची व्यंकटे सांडो ही मूवी आपल्यासाठी नाहीये. ती दुरित म्हणजे की दुर्योधन, रावण असे काहीतरी राक्षस आठवायचे की ही होळी त्यांच्यासारखीच आहे. पण आता संत सानिध्यातून लक्षात आले की हे दुरितपणा पण आपल्यातच आहे आणि खळपणा सुद्धा आपल्यात आहे. पण हरकत नाही, आपण संत सानिध्यात आलो, त्या प्रोसेसमध्ये आलो तर ते हळूहळू जाण्याचा आपला अनुभव येतोय. म्हणजे दुरितांचे तिमिर जाण्याचं की एक वृक्ष संवर्धन करणं हा माझा स्वधर्म आहे ना. एक झाड लावलं तरी संपूर्ण विश्वभर त्याचे विश्वव्यापक आपला स्वधर्म. म्हणजे एक झाड लावणं हा माझा स्वधर्म आहे. झाड लावलं तरी संपूर्ण विश्वाला त्याचा फायदा होतोय. एक गो संवर्धन करणं माझा स्वधर्म आहे ना. वैष्णव मेळाव्यात सहभागी होणं हा पण माझा स्वधर्म आहे. म्हणजे इथं ऊर्जा निर्माण जी होते ती फक्त इथं बसल्यासाठी नाहीये, संपूर्ण विश्वामध्ये त्या ऊर्जेचा प्रसार होतोय. असा विश्वव्यापक स्वधर्म होतोय. पुढे काय म्हणतात माऊली, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. मग हा सूर्य काय आहे?
तर सूर्य म्हणजे काय? प्रकाश देतो, ऊर्जा निर्माण करतो, आनंद निर्माण करतो. तसं स्वधर्माने वागणारी व्यक्ती सुद्धा इतरांच्या, स्वतःच्या, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ऊर्जा निर्माण करते, प्रकाश निर्माण करते, आनंद निर्माण करते. मग आता सूर्य म्हटले तर सूर्य म्हटले, सूर्य म्हणजे अनेक वचन, असे अनेक लोक स्वधर्माचं आचरण करणारे ह्या विश्वाला पाहायला मिळतात. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे किती बघा, किती व्यापक विचार केलेले आहे. पुढे काय म्हणतायत माऊली? जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. म्हणजे बघा, जो जे वांछिल तो ते लावो म्हणजे काय? प्रत्येकाच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्याला पूर्ण होऊ दे. मग बघा, आपल्या काय इच्छा असतात? आपल्या सर्व प्रापंचिक इच्छा, प्रपंचामध्ये काय गरज आहे ते मागून घ्यायचं, कशाची कमी आहे ते मागून घ्यायचं, काय अडचणी असेल तर त्या सोडवायच्या. म्हणजे बघा, आहे ना, अशा सगळ्या असतात ना. म्हणजे मुलाला चांगली नोकरी लागावी, चांगली मुलगी भेटावी. एखाद्या चोराची काय इच्छा असू शकते? चोरी करायला संधी मिळावी आणि सापडू नये पुन्हा. म्हणजे असं. मग माऊली असं त्यांना असं सांगायचंय का? जो जे वांछिले तो ते लावो. मग ते त्यात चोराची पण इच्छा असं सांगायचंय का? तसं सांगायचं नाहीये. याच्या आधी माऊलींनी 3 ओव्या सांगितलेल्या आहेत. आता विश्वात्मके देवे, जय कळांची व्यंकट सांडो, दुरितांचे तिमिर जाओ. म्हणजे माऊली काय म्हणतात? आधी संतलित करून घ्या, त्याच्यानंतर मग खळपणा जाऊ दे, दुर्जनपणा जाऊ दे, सत्कर्मामध्ये रमू द्या, स्वधर्म जागृत होऊ द्या, सर्व भूतमात्रांमध्ये प्रेम निर्माण होऊ द्या. आणि त्याच्यानंतर म्हणतात जो जे वांछिल तो ते लावो. माऊलींना निश्चित खात्री आहे की जेव्हा आपण त्या स्टेपमधून बाहेर पडू तेव्हा निश्चित आपण स्वतःसाठी काही मागणार नाही आहोत. जे काही मागणार आहे ते विश्व कल्याणाचंच मागेल, जे काही मागेल ते मंगलच मागेल. माऊलींना ही खात्री आहे. म्हणून माऊली म्हणतात जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आता अजून एक अर्थ इथं आहे की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे बघा की जो जीव आहे तो शिवाकडे चाललेला आहे, शिवाला भेटायला चाललाय, शिवाशी एकरूप व्हायला चाललाय. तर तो कुठेही मध्ये अडकू नये, कुठल्याही इच्छेमध्ये अडकू नये. कारण की का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणजे कुठली इच्छा शिल्लक राहिली तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून माऊली काय म्हणतात? जो म्हणजे यांच्या कुठल्या इच्छा शिल्लकच राहू नये, तो थेट जाऊन त्या शिवाशीच भेटावा. तो कुठेच तू अडकू नये. म्हणजे किती सर्वांगाने विचार केलेला आहे माऊलींनी. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. पुढे काय म्हणतात? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो त्या भूता. म्हणजे काय? सर्व मांगल्याचा सर्वांवरती सदैव वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठ मंडळींची मांदियाळी आपल्याला अनवर्तपणे भेटत राहावी. बघा काय काय याच्यामध्ये आलंय, सर्वांवरतीच आणि सर्व मांगल्याचं, आणि तेही सदैव करणारी ईश्वरनिष्ठ मंडळी आपल्याला कसं मिळावी? अनवर्तपणे, कधीतरी नाही तर नेहमीच अनवर्तपणे भेटावी. आणि बघा एक संत महात्मा भेटले आपल्याला तरी आपल्याचा उद्धार होतोय. पण माऊली काय म्हणते? मांदियाळी आपल्याला भेटावी. पण हे अनवर्तपणे आहे ना, तो खूप असा आपल्याला बोलायला खूप सोपं जाते की सदैव आपल्याला भेटावे, पण खूप गुढ आहे त्याचा अर्थ की म्हणजे कधीतरी नाही, अनवर्तपणे. म्हणजे आपण त्या सदैव मध्ये नाही बसत. आपण कशामध्ये बसतो? जर तर मध्ये बसतो. म्हणजे प्रापंचिक अडचणी आल्या, काही आल्या की आपण लगेच आपलं माघारी घेतो. सर्व व्यवस्थित असेल तर, जर चांगलं असेल तर आपण मग इथं, काही अडचण नसेल घरामध्ये तर इथं. म्हणजे असं आहे की आपण त्या सदैवमध्ये. पण संत महात्म्यांचं तसं नाहीये. त्यांना कुठली अडचण असो किंवा नसो, ते सदैव त्या मांगल्याचा आणि सर्वांवरती सदैवच ते वर्षाव करत असतात. आपण उदाहरणं कितीतरी ऐकलेली, सर्व संत महात्म्यांची उदाहरणं आहेत. संत चोखामेळ्यांचं उदाहरण आपले, पत्नीची डिलिव्हरी जवळ असताना सुद्धा ते त्या वैष्णव मेळाव्यात सहभागी झाले. बाबांना सुद्धा करंट आलं, किती अडचणी, प्रत्येक वेळेला त्यांना अडचणी येतच होत्या. प्रत्येक सत्संग, कधी वाहन नसायचं, काही नसायचं, तरी पण त्या कुठल्या अडचणींना त्यांनी जुमानलं नाही. त्यांनी सर्वांवरती आणि सदैव सर्वच मांगल्याचा वर्षाव केला. आपण त्या सदैव मध्ये नाही बसत, म्हणजे कधीतरी असं, पण हरकत नाही. पण आपण त्या प्रोसेसमध्ये आहे. हळूहळू ते गुण आपल्यामध्ये उतरायला लागलेत, त्याचा अनुभव सुद्धा यायला लागलेला आहे. म्हणजे याचाच उदाहरण देताना काय, 2 वर्षापूर्वीचा प्रसंग इथं घडलेला होता. आपल्या पूजाताई आहेत आणि विजयताईंकडे भाऊ, त्यांच्या आजी ऑफ झालेल्या होत्या है ना. मग तेव्हा त्यांचा इथे बाळूमामाचा ऍक्ट होता आणि घरात आजीचं पार्थिव होतं.
कसा प्रसंग असेल, तो कसं त्यांनी धाडस केलं आणि तो ॲक्ट पूर्ण केला. म्हणजे एनर्जी येते कुठून? मी ही सद्गुरूंची एनर्जी. म्हणजे आपण त्यांच्या सानिध्यात गेलो, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेलो की आपणही तसंच ईश्वरनिष्ठ बनत जातो. म्हणजे आणि अशीच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होत राहते. म्हणजे बघा, आज पण अजून इथे पण काही बसलेली आहेत साधक मंडळी, ज्यांची 10वीची मुलं तिथे एक्झाम द्यायला घरी आहेत. अशी आई वडील, खरं तर मुलांची एक्झाम झाली तर आई वडीलच टेन्शनमध्ये असतात जास्त करून, पण ते सर्व सोडून ते इथं बसलेत. म्हणजे काय आहे की हळूहळू तो जर तर मध्ये आता ते हळूहळू निघत चाललंय. म्हणजे तो आपल्याला अनुभव येतोय इथे बसून, संत महात्म्यांच्या सानिध्यात बसल्यामुळे तो. आणि अशीच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होते. आणि ही मांदियाळीच आपल्याला सर्व भेटावी, म्हणजे ही सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळीच निर्माण केलेली आहे संत महात्म्यांनी. इथे बसलेले सगळेच ईश्वरनिष्ठांची मांदियाळीच आहेत. पण ह्या ईश्वरनिष्ठ मांदियाळीचं वैभव असं आहे की त्याचं वैभव त्रिभुवनात कोणाकडे नाहीये. मग आता पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, ते सर्व त्याच्यावरतीच आहे, त्याच्या वैभवावरतीच आहे. काय म्हणतात? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतो. बघा, एक एक बघूया आपण. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू काय आहे? कल्पतरू म्हणजे असा एक वृक्ष आहे की त्याच्या खाली बसलं की सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात. पण त्याच्याकडे 2 दोष आहेत. काय दोष आहेत? की तो चल नाहीये, अचल आहे, स्थिर आहे एका जागेवरती. आणि दुसरा की तो एकच आहे, म्हणजे तो चल नाहीये, एकच आहे, कुठेतरी स्वर्गात आहे असं ऐकलेलं आहे, म्हणजे तो एकच आहे. पण माऊली काय म्हणतायत की आपल्याला असे कल्पतरू भेटावे जे चल आहेत. चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे जंगल, एक नाही तर कल्पतरूंचे जंगल आपल्याला मिळावं. मग बघा, असे कल्पतरू कोण आहेत? असे कल्पतरू म्हणजे संत महात्मे, की त्यांच्या छत्रछायेखाली बसलो आपण की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता इथे मगाशीच व्यर्थ इच्छा निघून गेलेल्या आहेत, आता फक्त चांगल्या इच्छा. मग आता आपला अनुभव बघायचा की आपण अशी इच्छा केली कुठली विश्वकल्याणाच्या कार्याची आणि ती पूर्ण झाली नाही, असं काही आठवतंय का? उलट अधिक कौशल्याने आणि खूप चांगल्या पद्धतीने वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त असं म्हणतो ना, तसं त्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्या इच्छा. म्हणजे त्या कल्पवृक्षाच्या. आणि सगळेच लोक, कोणी पण इथं साधक मंडळी आहेत, आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये जे कौशल्य नसेल ते सुद्धा कौशल्य त्याच्यामध्ये येते. इथं बसण्याचं माझंही कौशल्य नव्हतं, मलाही इथं बसलं की थरथरी करायची, पण इथं बसण्याचं सामर्थ्य आलं कुठून? ते सद्गुरूंचे, म्हणजे ते कल्पवृक्षाच्या छत्रछायेखाली आपण बसलेल्याचं ते सामर्थ्य. म्हणजे असं की चला कल्पतरूंचे आरव, म्हणजे हे आपल्याला असं जंगल भेटलेलंच आहे कल्पवृक्षाचं. पुढे काय म्हणतात? चेतना चिंतामणीचे गाव. आता चिंतामणी काय आहे? चिंतामणी असा एक मणी आहे की तो जर आपल्यापाशी असला की आपल्या सर्व चिंता निघून जातात. आणि तरी पण त्या चिंतामणीमध्ये दोष आहे. काय आहे? की तो चेतन नाहीये, अचेतन आहे. आपला कसा भाव आपण व्यक्त करतो, बोलतो, आपल्या भावना आपण व्यक्त करतो, तसा तो चेतन नाहीये. आणि तो एकच आहे, कुठेतरी एका ठिकाणी तो निश्चित पडून असेल, आपण काय पाहिलेला नाहीये, म्हणजे पण ऐकलेलं आहे की तो चिंतामणी आहे. पण माऊली काय म्हणतायत? आपल्याला असा चिंतामणी भेटावा की तो चेतन आहे आणि एक नाही तर चिंतामणीचं गाव. गावच्या गाव आपल्याला, गाव पण म्हणता येणार, गावाच्या गाव आपल्याला भेटावी. मग हे कसे आहे? आता हे चिंतामणी आहे कोण? आपल्याला भेटलाय का तो चिंतामणी? चिंतामणी, चिंता हरणारे आपल्याला संत सद्गुरू भेटलेले आहेत. सगळ्या चिंता आपल्याला त्यांनी हरलेल्या आहेत. बघा, कोणाला काही प्रश्न पडतो का? सगळ्यांचे प्रश्न निघून चालले. सगळ्या चिंता आपल्याला, विषय प्रयोजन, कर्माचा संबंध, चांगला विचार, बारीक विचार सर्व आपल्याला सांगितलेले आहे. त्यामुळे आपण आता कोणी बोलत नाही की मलाच असं का, माझंच का असं, कोणाला असं माझ्याच बाबतीत असं काय. कालच ते ताई बोलले की इथं येण्या अगोदर आपल्याला काय वाटायचं, हे माझ्याच बाबतीत का होतंय, असंच का होते, मीच त्यांना दिसते का असं. पण आता काय वाटतं, हे मी काय असं केलंय की एवढं पुण्य माझ्या वाटेला आलंय. म्हणजे पूर्ण बदललंय आपला भाव, पूर्ण म्हणतो ना, पूर्ण आपलं जीवनच पालटलेलं आहे. आणि ही गावं काय आहेत? भेटलीत का आपल्याला ही गावं? कुठली गावं आहेत? मग ते मासाळवाडी, चिखली, निपाणी, सातारा, इकडे जे साधक आहेत ते सगळे चिंतामणीचेच आहेत. ही गावाच्या गावच भेटलीत आपल्याला. बघा, कोणी पण इथं बसलं तर एवढं सुंदर विषय सांगतात की आपल्या प्रत्येकाच्या मनात काय काय शंका असतील त्या निघून चालल्यात.
म्हणजे प्रत्येक जण चिंतामणी झालेले आहे, प्रत्येक जण इथं बसून एवढा सुंदर विषय सांगतोय है ना. मग चेतना आणि ते सगळे चेतन इतके भावपूर्ण होऊन आत्मभावावरती राहून इतकं सुंदर सांगतायत की आपल्याला ते भिडतं आणि आपल्यात परिवर्तन होतंय. सगळ्यात महत्वाचं आपण आचरणाला भाग पडतो तिथे त्यांचं ऐकल्यानंतर. चेतना चिंतामणीचे गाव. पुढे काय म्हणतात, बोलते जे अर्णव पियुषांचे. अर्णव आणि पियुष. पियुष म्हणजे काय, अमृत. अमृताला म्हटले अर्णव, पियुष म्हणजे सागर. अमृत म्हणजे पियुष, अर्णव म्हणजे सागर. तर पियुष म्हणजे अमृत. अमृताचा एक थेंब जरी आपल्या तोंडामध्ये पडला तर आपण अमर होतो. मग माऊली काय म्हणतात, आपल्याला समुद्र भेटावा. समुद्र भेटावा आणि तो कसा बोलका. ते अमृत आहे त्याच्यामध्ये पण मी म्हणाले एक दोष आहे की तो बोलू शकत नाही, आपल्याला बोलून घेऊ शकत नाही की बाबा मी इथे आहे या तुम्ही. पण हे संत महात्मे, हे अमृत कोण आहे, संत महात्म्यांची वाणी. ते आपल्याला सतत बोलून घेते की या इथं वाटप चालू आहे, या तुम्ही, आहे की नाही. अमृताचं वाटप चाललंय, तुम्ही या, आहे की नाही. मग संतांची वाणी आहे ती अमृत आहे. आणि ती कशी आहे, ती आपल्याला अमर बनवते. अमर म्हणजे आपल्याला सांगितलं की ते शाश्वत तत्व तुम्हीच आहे. तुम्ही म्हणजे हे देह नाही आहे, तुम्ही शाश्वत तत्व आहे, तुम्हीच अमर आहे. त्यांची वाणी ऐकल्यानंतर आणि मरण एवढं सुंदर केलं आपल्यासाठी की सांगितलंय की शेवटचा श्वास तुमचा त्या भगवंतामध्ये, त्या सद्गुरूमध्येच विलीन होणार आहे. मी म्हणते की हा विचार ऐकून आता बरेच लोक मरणाची वाट बघत असतील. म्हणजे बघा किती विचार पालटले आपला, की मरणाला अगोदर आपण घाबरत होतो, पण आता मरणाची भीती काढून टाकली. नाता घरची उलटी करून. आणि अमृत म्हणजे ती शाश्वत न थांबणारी वाणी आहे. म्हणजे आपण बघू की कुठलाही ग्रंथ घ्या, कुठलाही तुकाराम महाराजांची गाथा, भगवद्गीता, कुठलेही घ्या, आपले ग्रंथ घ्या, एक जरी आपण काढलं तरी त्यातून अजून काहीतरी नवीन सिद्धांत निघतात. मी म्हणेल त्या समुद्राला कुठेतरी किनारा आहे, कुठेतरी खोली आहे, पण या संत महात्माच्या वाणीला आपण त्याचा ठिकाणा नाही लावू शकत. कुठे त्याचा किनारा आहे आणि कुठं त्याची खोली आहे. मग तेच आपण गोष्ट सगळ्यांनी ऐकली आहे देवादेवांची, की त्याची कुठेही खोलीचं आपण लागूच शकणार नाही आपल्याला. मग एवढं खोली आणि म्हणजे सागरात जसे वेगवेगळे मोती आपण, वेगवेगळी रत्न आपण शोधून म्हणजे आपल्याला भेटतात असं ऐकतो आपण, तसं ह्या कुठलाही प्रकरण घ्या, भगवत भाव म्हणजे आपले किती ग्रंथ झाले, कुठलाही सब्जेक्ट घेतला त्यातून असंख्य आपले विचार बाहेर येतात. तर ही वाणी न थांबणारी आहे. म्हणजे तुम्ही संत मायबाप, भगवत भाव सेतू, भगवत भाव 2, प्रवचनमाला, म्हणजे किती येतच राहतात संदेश अजून. मग हा अनुभव काय येतोय आपल्याला, खूप विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला प्रसादन मिळाल्याचा अनुभव काय येतोय. आणि आपण बघतो की बाहेर असा चित्रविचित्र गोष्टी घडताना दिसतात. माऊलीने एवढं प्रसादन आपल्यासाठी मागून घेतलं, तरी पण असं विचित्र घटना का घडतायत. मग असं त्यांना काय नाही प्रसादन भेटत आहे, आपल्याला का भेटल्याचा अनुभव येतो. तर त्याचं उत्तर आता या शब्दामध्ये, म्हणजे संतरित, आपण संतरित करून घेतलेली आहे, नाम घेतलेलं आहे, माळ घातलेली आहे, सत्संगामध्ये इथं बसलेलं आहे, म्हणून मग आपल्याला त्याचा अनुभव येतोय. प्रसादन वाटण्याचं अजून संपलेलं नाहीये, प्रसादन वाटण्याचं इथं अजून चालू आहे. पण काही लोकांनी जर ठरवलं नसेल की इथे यायचं नाही, तर मग त्यांना कसं मिळणार प्रसादन, आहे की नाही. पण तरी पण तो माऊलीचं कळवळ आहे की म्हणजे एखाद्या माऊलीला जर समजा म्हणजे एखादं दुर्जन बाळ जन्माला आलं तर ती काय करते, किती प्रयत्न करते, प्रयत्न करते, पण शेवटी थकून असा तरी एक मार्ग निर्माण करून ठेवते की कधीतरी त्यांनी ह्याच्याकडे बघावं, कधीतरी इकडे बघावं आणि तिकडे यावं, त्याचा अनुभव घ्यावा. म्हणून त्याच्या पहिल्या ओळीत म्हटलेले की अनवरत भूमंडळी भेटतो तयार होतात, त्या लोकांना सुद्धा संत महात्मे भेटू देत, आहे की नाही. म्हणजे कधीतरी त्यांनी बघावं की ते कार्य चालू आहे, विश्व कल्याणाचं झाडं लावत आहेत, काहीतरी गोसेवा चालू आहे, बघावं. आणि कधीतरी त्यांची बुद्धी यावी की इथं येण्याची. म्हणजे प्रसादन वाटण्याचं संपलेलं नाही आहे, आपल्याला त्याचा अनुभव येतोय. आणि ते माऊली हे तत्व अजून आपल्याला समजून घ्यायचे. काय आहे माऊली तत्व. माऊली याच तत्वाने गीता येऊन सांगितली आपल्याला. परमार्थावरती जेव्हा आवरण येत चाललं होतं तेव्हा त्यांनी माऊली या तत्वाने येऊन सांगितलं की असं गीता सांगितली. पुन्हा आपल्याला समजायचं झालं की पुन्हा माऊली या तत्व आले आणि आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली, सोपी करून सांगितलं. पण कालांतराने आपल्याला पण ओव्या अजून व्यवस्थित समजत नाहीये, म्हणून त्या माऊली याच तत्वाने येऊन पुन्हा भगवत भाव आपल्यासाठी निर्माण केलं. भगवत भाव ग्रंथमाला तयार केली.
आणि पुन्हा आपण तरी पण एवढं त्या काळाच्या अधीन झालोय की तरी आपल्याला एवढं समजून आपण ते घसरत चाललोय. त्यामुळे मिळालेलं बसायदान टिकावं म्हणून सुद्धा माऊली पुन्हा तीच माऊली पुन्हा प्रयत्न करते, मिळालेलं बसायदान टिकून राहावं म्हणे. सांगतात ना आपल्याला बाबा की तुम्हाला ते सर्व मिळाले, आता आपल्याला तिथं टिकून राहायचंय. मग आपला विषय काय होता की त्या संत महात्म्यांचा वैभवांचा विषय चालला होता आपला. बोलते जे अर्णव पियुषांचे. पुढं काय म्हणतात माऊली, अजून बसायदान संपलेलं नाही, खूप काही काही मागून ठेवलेले आहे त्यांनी. पुढं काय म्हणतात, चंद्र मे जे अलांछन मार्तंड जे तापही. चंद्र मे जे अलांछन, चंद्र कसा आहे? चंद्र हा शीतल आहे, शांत आहे, अमृताचा वर्षाव करणार आहे. पण त्याच्याकडे दोष आहे. काय दोष आहे? की त्याच्यावरती डाग आहे, लांछन आहे. पण माऊली काय म्हणतायत, आपल्याला असा चंद्र मिळावा की तो डाग रहित असावा. मग असे संत महात्मे कोण आहेत? म्हणजे असा चंद्र कोण आहे? तर असे संत महात्मे आहेत. चंद्र म्हणजे त्यांच्या सानिध्यात गेलं की आपल्याला शांत वाटतं, समाधानी वाटतं, अमृताचा वर्षाव आपल्याकडे करतात. पण ते शुद्धाहून शुद्ध आहेत, त्यांच्याकडे कोणताही डाग नाहीये. परिशुद्धतेची पातळी उच्च पातळी त्यांनी गाठलेली आहे. कळसच आहे, पण ते केवळ शुद्ध परब्रह्म म्हणतो ना, संत महात्मे तसेच आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या मनात केवळ कळवळा, म्हणजे कळवळ्या पोटीचेच आहे, हाच भाव त्यांचा दिसतो. म्हणजे शुद्धाहून शुद्ध आहेत असे चंद्र आपल्याला संत महात्म्यांनी सांगितले, माऊलींनी मागितले तसं आपल्याला मिळालेले आहेत. पुढे काय म्हणतात, मार्तंडाचे तापहीन. मग मार्तंड म्हणजे काय? मार्तंड म्हणजे सूर्य. मगाशी बघितलं आपण, सूर्य कसं आहे? प्रकाश देणार आहे, ऊर्जा देणार आहे, आनंद निर्माण करणार आहे. पण माऊली काय म्हणतायत, म्हणजे त्याच्याकडे एक दोष आहे, सूर्याकडे एक दोष आहे. काय आहे? की तो ताप आहे, म्हणजे त्याची उष्णता जास्त आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे सरळ डोळ्यांनी पाहू शकत नाही, है ना, त्याच्या जवळ जाऊ शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. पण माऊली काय म्हणतायत, आपल्याला असा सूर्य भेटावा की जो तापहीन आहे. मग भेटल्यात का असे सूर्य आपल्याला? संत महात्मे, असे संत महात्मे आपल्याला, आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो, त्यांना चरण स्पर्श करून आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. पण आपल्या त्यांच्या सूर्याप्रमाणे ते प्रकाश, आनंद, ऊर्जा हे सर्व निर्माण करतायत, पण आपल्याला जवळ सुद्धा येऊ दिले त्यांनी, है ना. आशीर्वाद पण आपल्याला त्यांचा घेता येतोय. असं पुढे काय म्हणतात, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. आता हे सर्वही शब्दात अगदी औदार्याचा पूरच ओसंडलाय माऊलींनी. ते सर्वही म्हणजे काय? चंद्र, मगाशी जे सर्व ओळीने आलेत, कल्पतरू, चिंतामणी, अमृताचा सागर आणि चंद्र, सूर्य, ह्या सर्वांचे गुण एकामध्ये ज्यामध्ये आहेत, त्या सर्व ज्याच्यामध्ये एकवटलेत असे संत महात्मे, आणि तेही दोषरहित सर्वांचे गुण एकवटलेत असे संत महात्मे आपले सदा सर्वदा आपले सज्जन सोयरे होतो. आता बघा, उदाहरणार्थ ह्याची खोली आपल्याला समजून घ्यायची आहे की चंद्राकडे जर बघितलं तर सूर्याचे गुण नाही आहेत, किंवा अमृताचा गुण नाही आहे, किंवा कल्पवृक्षाचा किंवा चिंतामणीचा गुण नाही आहे. कोणाकडेच कुणाचे दुसऱ्याचे कुणाचे गुण नाही आहेत, आपले आपलेच गुण आहेत, आहे की नाही. म्हणजे कल्पवृक्ष घेतला, कल्पवृक्षाकडे चिंतामणीचा गुण नाही आहे, अमृताचा गुण नाही आहे, पुढं चंद्राचा नाही, सूर्याचा नाही. प्रत्येकाकडे आपले आपले आहेत, पण त्यात पण दोष आहे. पण माऊली काय म्हणतायत, या सर्वांचेच गुण जिथे एकवटलेत आणि जे पण दोष रहित आहेत असे संत सज्जन आपले सदा सोयरे व्हावेत. आता सदा सोयरे या शब्दावरती बघा, सदा सोयरे, सोयरे संत सज्जन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे. सज्जन सोयरे बघा, आता आपले सोयरे कसे आहेत? सज्जन आहेत का? आणि सज्जन असते तर सदा आहेत का? आणि बघा, म्हणजे आपला पण सज्जनपणा कसा असतो? काही एखाद्या विशेष व्यक्तीसाठी असतो, आणि तो पण किती काळ टिकेल सांगू शकत नाही आपण, म्हणजे असा आपला सज्जनपण आहे. पण तरी पण माऊली काय म्हणतात की आपल्याला असे संत महात्मे, म्हणजे असे संत सज्जन भेटावेत की ते सदा आपले सोयरे व्हावेत. पुढे काय म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना आपण सर्व सुख मिळावेत आपलं ज्यासाठी आपण मनुष्य जन्माला आलोय ते सर्व आपलं पूर्ण व्हावं, तेही सुखसुखी पूर्ण व्हावं. किंबहुना सर्व सुखी, आपण ते म्हणजे शिवाशी भेट व्हावी आपली, असं माऊली मागतात की ते पूर्णत्वालाच जावे, सुखासुखी जावेत.
पण इथे विचार करायचा आहे की आपण जेव्हा पूर्णत्वाला किंवा सुखी होतो तेव्हा आपण घसरण्याची जास्त शक्यता असते. पुन्हा आपण घसरण होऊ शकते की आत्मकल्याण झालं की तिथं घसरण्याची पायरी असते. मग हे सगळं लक्षात घेऊन माऊली लगेच काय बोलतायत, वशिष्ठ आदिपुरुषी अखंडित, त्यात न अडकता आपण लगेच त्या आदिपुरुषाच्या भजनामध्ये, आदिपुरुषाच्या म्हणजे कोणाच्या, सद्गुरुनाथाच्या, विश्वात्मकेश्वराच्या, विश्वात्मक देवाच्या, पुरुषोत्तमाच्या त्या भजनामध्ये आपण लीन व्हावं. बघा किती काय मागितले आपल्यासाठी. पुढे काय म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. म्हणजे काय की ग्रंथांना विक्री करून जे जगतात त्यांच्यासाठी ऐका ते वाक्य, तो खूप व्यापक अर्थ आहे त्यांचा. जे कोणी ग्रंथांना प्रमाण मानून आपलं जीवन व्यतीत करत आहेत त्यांचा विजयच व्हावा. दृष्टादृष्ट इहलोकी परलोकी सगळीकडे ते विजयच व्हावेत. मग आता त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना संत महात्मे नाही भेटले त्यांनी ग्रंथांना, पण ज्यांना संत महात्मे भेटलेले आहेत त्यांनी संत वाक्यांना प्रमाण म्हणून जे कोणी जगतंय, आपलं जीवन जगतंय, ते सदा यशस्वीच होतील सगळ्या ठिकाणी. आणि तो अनुभव पण आपण घेतोय की कुठलंही कार्य म्हणलं तर त्याच्यामध्ये अपयश नाही येते. म्हणजे असं सर्व माऊलींनी या पसायदानामध्ये मांडलेलं आहे की म्हणजे पूर्ण. आणि हे औदार्यपूर्ण मागणं म्हटल्यानंतर लगेचच सद्गुरुनाथ लगेचच बोलत आहेत की हा होईल दान बसाव. लगेचच म्हणतायत की तुम्ही जे काही मागताय ते सगळं तुम्हाला ते मिळून जाईल. आणि खरोखर ते आपल्याला मिळत आहे त्याचा आपण अनुभव घेतोय. आणि आपण जे आपल्याला त्याचा अनुभव येतोय, आपल्याला ते मिळाले, हे खरं माऊलींनी पसायदान मागल्याचं सार्थक झालेले आहे. म्हणजे आपल्याला ते पसायदान मिळाले हे पाहून खरंच माऊली सुखी आणि समाधानी होत आहेत. एने वरे ज्ञानदेव सुखी झाला, सुखी झाला, सुखी झाला. म्हणजे असं हे पसायदान आहे. त्याच्यामध्ये खूप काही अर्थ दडलेले आहेत. मग ते पाठ करून फक्त न म्हणता ते समजून, म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे ते अथांग आहे, संतवाणी ही अथांग आहे, त्याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. फक्त आपल्याला ते प्रत्येक वेळी बोलताना ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यात काय काही दडलंय ते आपल्याला शोधायचं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या समर्पित करते. जय हरी. देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे.